आज भल्या पहाटे श्री आनंदीनाथांच्या पालखीने प्रस्थान करताच तुम्हा सर्वांचा लाडका विश्वनाथ त्याच्या विठ्ठल रखुमाईच्या पायावर डोकं ठेवून श्री लक्ष्मी व्यंकटेशाचं दर्शन घेत प्रति पंढरपुराकडे मार्गस्थ होण्यासाठी भूअड्ड्यावर आला। पण भाव खाऊन वाट पाहायला लावणार नाही ती लालपरी कसली म्हणून ताटकाळत बसलेलो असताना माझ्या मिनी व्लॉग्सच्या प्रसन्नचित्त चाहत्यांनी मन प्रसन्न करताच नखरेल लालपरीही धावत आली। मग षडचक्र धारण केलेल्या लालपरीने वायुवेगात प्रति पंढरपुरात येऊन 3 चक्र रथाने गंतव्यस्थानी पोहोचताच उपयोगी लाकडी सुबक वस्तू न्याहाळत असताना माझे मावस भ्राता श्री दत्त म्हणून प्रकट झाले आणि माझ्या मावशीची भेट घेऊन भेटलेल्या मिनी व्लॉग्सच्या चाहत्यांना टिपत मी श्री आनंदी स्वामींच्या समाधीचं दर्शन घेत असताना इकडे हरिनामाच्या जोडीनं टाळ मृदुंग आणि ढोल ताशांच्या गजरात पालखी खूप पुढे गेली असं कळालं। मग त्या दिशेने जाताना महाराष्ट्राच्या मातीतले मल्लखांब, लेझिम, लाठीकाठी या खेळांचे लयबद्ध प्रात्यक्षिक बघून शिस्त, ताकद, लवचिकता आणि संतुलन अनुभवत आपल्या शरीराचं सामर्थ्य किती आहे याची प्रचिती मिळाली। त्या दरम्यान सेवाभाव, दर्शनाची उत्कंठा आणि भक्तिमय वातावरणात अतिशय प्रेमाने भेटलेल्या माझ्या मिनी ब्लॉगच्या सगळ्या चाहत्यांना टिपत दुपारच्या 3ऱ्या प्रहरातून ऐन तिन्ही सांजेला श्री आनंदी स्वामी आणि श्री विठ्ठल रखुमाई यांच्या भेटीचा नयनरम्य सोहळा अनुभवून चहूकडे आनंद झाला।